गाणं आहे वाजवले हे कोणतं गाणं आहे रे बेटा हा ये रे ये मुन्नी बदला क्या बात है हे तुकडोजी महाराज आई तुकडोजी महाराज सांगा महाराज याने काही शिकवलं का पण मुन्नीचं फेसबुक अकाउंट चेक केलं यानं धन्यवाद रे बाळा नोट दे रे माईक खाली ठेव दोन पैकी एक घे नोट घे एक तर पुस्तक मागचं बोललं का टाळ्या बस धन्यवाद पण मुन्नीचा चांगला अभ्यास केला तू कसा शिवाजी पैदा होईल बे आता इथं वाचलं ना नको ए बेटा त्याचं पुस्तक दे का रे तुले बापासारखी आदत आहे काय इथं वाचू नको बापा नाही गव्हर्नमेंटच्या योजना अशाच ओढल्या बे सुट्ट्या त्याच्या नावाची योजना तुया काऊन मोडली कारण तुला आदत आहे तुझ्या घरात बापापासून म्हणून मी पुस्तक दिल्यावर तुमच्या जवळ राहू द्या कारण हे वाचाल तर वाचा शिकाल तर टिका नाही तर भंगार मध्ये फेका माझ्या कीर्तनातून एक माणूसही जाणार नाही मी म्हणेपर्यंत एक आई जाणार नाही का मी तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो मी रिकामं कीर्तन करत नाही रावणाला 10 तोंड होते हे काही मी बायाईने सांगत नाही हे लेकर मला विचारतील ना रावणाले 10 तोंड होते म्हणत तिच्या मायले डिलेव्हरीचा किती त्रास झाला संतोष मी तुम्हाला भाकड कथा सांगत नाही मरेपर्यंत सांगणार नाही ताई कलावतीनं प्रसाद नाही घेतला तिच्या नवऱ्याची नाव बुलाली प्रसाद खाऊन आली नवराजी त्या निघाला हे मला मालूम नाही जो वाचते त्याने विचारा तुले आम्ही इरीत घालतो आणि तुझ्या बायकोले प्रसाद खाऊन बोलावतो तुझा नवऱ्यावर निघते का पाय नाही तर 2-3 उरावर दगड टाकतो हे चिवत्या बनवणं बंद कर आज गरज आहे ग्रामगीतेच्या विचाराची की तुझं गावच नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरतोय अरे रिकामा माणूस कसा बनावा तुझ्या गावात नाही का तीर्थ मी पुस्तक लिहिलं सत्यानाश आणि या पुस्तकात लिहिलं मी अपघात तुमच्या कामाचा विषय ट्रॉफिक वाले म्हणजे महाराजाचं दुसरं रूप आहे ना ते मंदात थांबतात ना चौकात पांढऱ्या कपड्यावाले नाही मजा आला बाबा आज टॉपिक मध्ये गेलो जीवाले आनंद वाटला पूर्ण सिटी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पूर्ण चंद्रपूर मी ते चौकात इथं पाहिले मी वंदन केलं साहेबांना सपकाळे साहेब शिरस्करम तुम्ही गाववाले पोलीसवाले गाववाले एकत्रित आले की काय करते पूर्ण शहरात बाबू ट्रॅफिकचं काम मोठं मजा आली आणि ते सीसीटीव्ही कॅमेरे त्या चौकातल्या लोकांकडून मदत घेतली पोलीस
प्लस पब्लिक आणि मग लावले ते कॅमेरे. आता कोण्या पोरीवर अन्याय झाला, कोणाचा झगडा झाला, ऍक्सिडेंट झाला, जाग्यावरच पोलीस स्टेशन बदललं. म्हणून जसं मंदिर बदलू शकते, नाही तर मंदिरात काय राहते, एक मूर्ती, एक पुजारी समोर, बम उघडा बम. बरं काय म्हणते समजत नाही. कोणाला शिव्या देते हे समजत नाही. जहन्नमाच्या नाही तर पोलीस स्टेशन मध्ये बाबू पाणी भरायला लेकरं पाहिले, पाणी थंड पाण्यासाठी. असं मंदिरातला देव आपल्या आचरणात आणा, त्याकरता जीर्णोद्धार आहे बाबा. कि छोड़ के झूठी माया ओ सेवा करे श्री राम की जय बोलो हनुमान की. आवाद्या पवन सुता हनुमान की. चला जोरात रामचंद्र भगवान की. MPSC चे अभ्यासाचे पुस्तक भेटले पाहिजे मुला मुलींना. आणि या तरुणाची ते स्कीम आहे, हनुमान सेवा समिती व नूतन युवक व्यायाम प्रसारक मंडळ. ओके, ऊंचे लोगों की ऊंची पसंद. क्या बात है. काय ऐकणारायचं प्रेम आहे. आभारी आहो. कुठूनही ऐका, पण सत्यावर प्रेम करा. सत्य असं आहे, कधी जळत नाही. त्या चांदेकर बाईच्या घरात 10 लिटर पेट्रोल टाकलं, पण ते बाई जळाली नाही. सत्य परेशान होता, लेकिन पराजित कभी होता नहीं. परेशान होगा लेकिन पराजित नाही. म्हणून कुठूनही ऐका. आणि जाईना आपल्या पत्नीले आणलं नसन, कॉल करा आपल्या कॅटरीनाले, आपल्या माधुरीले कॉल करा, आपल्या दीपिकाले कॉल करा आणि बोलवू ना की येऊन जाय. तू घरात चोरी झाली तर होऊ दे, पण चोरी होणार नाही, फिकर करू नका. माझा मुद्दा समजून घ्या. माझ्या माय बहिणीनं कीर्तन ऐकलं पाहिजे. तुम्ही किती दिवस वळाच्या भोवती फिरता हो, घेणं ना देणं, बसते 108 चक्रा मारत. आता वळाच्या भोवती नको फिरू. जशी सावित्रीबाई ज्योतिबा फुलेच्या माग ज्योतिबाचं कार्य केलं. आज मी कांबळेच्या तिथून आलो, घोटला कार्यक्रम झाला रात्री. त्या कांबळेची पत्नी 400 ते 500 विद्यार्थी आहेत, इंग्लिश शाळा आहे, कॉन्व्हेंट. आणि त्या बाईचा पती प्राध्यापक आहे आणि ते बाई इंग्लिश शाळा चालवते. भाऊ, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग बाईचा हात असते. तुम्ही असं करा, हे वळाच्या भोवती नवऱ्यासाठी फिरल्यानं नवऱ्याचं आयुष्य वाढल का? तो घरी आल्यावर तुमचं दुखणं कमी सांगा, तेच प्रार्थना करतो. ओव्हर टाइम तो मारते आणि तकलीफ तुले होते. तो बिचारा ऑफिस मध्ये ओव्हर टाइम मारतो, किती काम. आणि तो साहेब घरी आला की इथंच ऐका लागते माझी तब्येत बरोबर, मला बरं वाटत नाही, माझं डोकं दुखते. तुला डोकं कुठं आहे? दिवसभर करत काहीच नाही.
भांडे घासायले बाई, कपडे धुयाले मशी, दिवसभर पलंगन टीव्ही, चूड़ी जो खने की हाथों में, चूड़ी जो खने की हाथों में, याद पिया की रानी लगी, भाई भीगी रातों में. यायचं दुखते का? सर्वात जास्त रामदेव बाबाचा व्यायाम यायच्याच बायका करतात. भांडे घासणारी 6 घरचे भांडे घासते आणि घरी जाऊन स्वयंपाकही करते. तुम्ही कोणतेही भांडे घासणारी न कोणता व्यायाम केला काय पहा, आणि तिची तब्येत पहा. आणि हे मॅडम घरीच राहते दिवसभर रिमोट. मी काऊन असावं सांगा बरं. पुऱ्या हड्ड्याच आहे. 45 वर्षापासून आहे मी असाच. माझी तब्येत अशीच आहे. 60 वर्ष वय आहे आणि महिन्यातून 22 कार्यक्रम करतो. 12 ते 13 हजार किलोमीटर फिरतो. पण हालत ताकद नाही आपल्या संग कोण लढून द्यावं. या म्हणा व्यायाम प्रसारक म्हणतात. त्याला मालूम आहे मेला गेला तर 302 होईल. त्याच्यापेक्षा कीर्तनच करून घेऊ पैलवानासारखं. करा हातवर गोपाला गोपाला पवन सुद्धा हनुमान की. म्हणून माझी प्रार्थना आहे माझ्या माय मावल्यांनो, जेवढं काम कराल तेवढी तब्येत चांगली राहील. या मोठ्या लोकांच्या बायकांचं हमेशा दुखते, कारण धंदे नाही करत ना. दिवसभर माझी तब्येत बरोबर नाही. काय करतो तू? तब्येत नाही. दिवसभर फिनिशिंग, सर्व्हिसिंग, अनड्रेसिंग, अनग्रीसिंग. ग्रीसिंग समजलं का आजी तुले? ते पावडरच्या अगोदर लावते. फॅरेन लावली, कशी लावली, काय लावली, कुठून लावली? धंदा कवडीचा नाही. कधी पा माझी तब्येत बरोबर नाही, मला ऍसिडिटी आहे. ऍट्रॉसिटी होऊ दे ना, मला राग येते. कधी पा तब्येतच नाही. आणि भांडे घासणारी 8 घरचे भांडे घासते तरी ओके. शेतात जाणारी बाई ओके. 90 वर्षाचे म्हातारे आहेत ना, कंडिशन ओके. आणि इकडे साहेब 40 वर्षात. कुर्बानी कुर्बानी अटॅक झाला 35व्या वर्षी. म्हणून काम करा, शरीराने परिश्रम द्या, मेहनत करा. जास्त अंग शेक्याचा धंदा करू नका आणि हरामाचं खाऊ नका. कष्ट करा मगच अन्न खा. आणि गरिबी असली की माणूस जाग्यावर राहते. मी ते भोगलेली आहे बाबू, मला अनुभव आहे. अरे या देशाचा पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी चहा विकत होते बाबू. आज अंबानीचं काम आहे का? पहिल्यांदा मोठे झाले. म्हणून तुमच्या तरुणाच्या पाया पडतो. तरुणांनो, उद्योगी म्हणा, ते क्रिकेट इकडे ये ना, व्यायाम मंडळात व्यायाम करा. पण इकडे जीवार येते क्रिकेट. बॅटिंग बॉलिंग त्याच्यापेक्षा खतरनाक.
बाप्पाची मम्मी घरात नाही, नाही तर 100% न्यूट्रल झाला असता. माझ्या तरुणांनो, माझ्या भावांनो, अग्नी भडकला युद्धाचा, अग्नी भडकला युद्धाचा, तरुण सोनी रक्त न उसळे नवजवान. आवाज द्या रामचंद्र भगवान की गाय हमारी माता म्हणा गाय. बकरी काय आत्या नाही आणि आपला काका काय हल्या नाही. जे काका काम करत नाही ते हले आहेत बाबू, निष्क्रिय. म्हणून माझी तरुणाला, माझ्या बहिणीला प्रार्थना राहील, तुमच्या डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा आणि आपला संसार ज्योतिबा फुले, सावित्रीबाई सारखा, तुकाराम जिजाबाई सारखा करा बापा. जास्त अंगाचं प्रदर्शन करणं बंद करा. चंद्रपुरातल्या किती घटना आहेत बाबू. आरामाचा पैसा जमा झाला की कपडे कमी कमी सुरू होतात रे बापा. माझ्या बहिणींनो सांभाळा. 8व्या वर्गात शिकणारी पोरगी 2-2 तास मोबाईलवर. तुम कहा मैं यहाँ, तुम कहा. मोबाईल हाताळू नको हे नाही म्हणत, हुशार पण त्याचा योग्य ठिकाणी वापर करा. आज किती प्रकरण वाढले रे. बरं, तिच्या माईच्याही लक्षात येत नाही माई पोरगी एवढी कोणासंग बोलते. आपण अंदाज लावणार, तुले तो अनुभव आहे. लग्नाच्या अगोदर दिलं नव्हतं काय जवाई मन, कुंकू झालं तेवढा, पण मायच्या लक्षात येत नाही. केवढे प्रकरण वाढले बाबू. तुमच्या चंद्रपुरात आत्महत्या करायला आहेत ना कॉलेजच्या पोरा पोरीनं. मैं तेरी लिए मेरी जान देता. हे इकडे मधात गडबड. तुम्ही खुर्चीवाल्याचा सहारा घेतल्याच्यानं गडबड झालं. त्याला बसू द्या ना, तुम्ही इकून बसा. येऊ देत जा. चांगल्या चांगल्या घरच्या बाया आल्या तर पाठवत जा. आणि तिकडे बाबूपेठच्या असल्या तिकडे, पठाणपुरा तिकडे, इकडे फक्त बालाजी वार. असंच आहे ना, कंडिशन मध्ये असलं की कोणाचंही लक्ष राहते. पंक्तीला जाऊन बसा ना तुम्ही. पंक्तीत कोणाला बसू देत नाही, म्हाताऱ्या बायाले दूर. आणि तुमच्या पंक्तीत कोणतं पोरग वाळायलाच येत नाही. आलंही तो वाळत नाही. घाई गडबडीत पोळी 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 पोळी. जसं त्याच्या माईनं त्याला गीतांजलीत पैदा केलं. आणि पोळी सोरीच्या लाईनवर बाई पोळी घ्या, नाही घ्या ना. आणि त्या म्हाताऱ्या ओरडतात, इकडे हळूहळू नाही वाढत पोळी पोळी पोळी. म्हणून मी म्हाताऱ्या बायाला सांगतो, कुठेही पोरी सोरी असल्या की चटकन तिच्या मंदात जाऊन बसा. मजबुरीने तर वाढीन दिले तो. असंच आता मी कीर्तन कसं करतो, तुम्हाला बोरच होऊ देत नाही. तो ज्याची गरज आहे ते कीर्तन करतो बाबा. जे मी ऐकलं, मुर्दार गोष्टी मी मांडणार नाही, पण आज ज्याची गरज आहे, या लेकराईने काय पाहिजे ते मांडतो. उद्या माय हे लेकर साने गुरुजीच्या विचाराचे झाले पाहिजे. आणि साने गुरुजीचा कोणता धर्म होता मालूम आहे? कोणता धर्म होता रे? म्हणा, खरा तो एकची धर्म जगाला म्हणा प्रेमाने भावे. खरा तो
साने गुरुजीच्या धर्माचा प्रचार व्हावा, प्रेम वाटा. तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा. कुठे चालला रे हे पिंट्या, लग्न जात नाही उद्या. बाबू अर्जंट आहे का इकडे? गाई गाई दूध दे, गाई गाई अर्जंट आहे का रे? मी सुट्टी दिल ना तेव्हा उठजो बेटा. आणि लहान लेकराले अर्जंट आली तर डाळ पार उजवा पाय मार. आणि तुमचा गेम नाहीच बसला तर राईट वर लेफ्ट मारा. आणि याच्याही उपर जमलंच नाही तर दोन्ही चॅनल कट करा आणि समोरची माती फेका. आणि एवढा गड्ड्या पडला की ठिबक सिंचन सुरू करा. ढगाला लागली कळ पाणी आडवा म्हणा, पाणी जिरवा, पाणी आडवा म्हणा रे, पाणी आडवा, पाणी आडवा. नाही तर एकामेकाने आडवा आणि एकामेकाची जिरवा. मला पोलीस स्टेशन मध्ये सपकाळ्याची आज एक विशेष दिसलं. त्या झाडावर पाण्याची व्यवस्था केली पक्ष्याकरता. माणसांकरता तर केलीच, पण पक्ष्यांकरता. माझ्या मायबापू फक्त दगडाच्या देवाले नका पाहू, या पशु प्राण्यावर प्रेम करा. सरकारनं गायीची हत्या बंद केली, टाळ्या वाजवा, पण बैलाची व्हायला नको हे लक्षात ठेवा. काही लोक म्हणते आम्ही बकरा खातो, म्हणजे काय? अरे बकऱ्याचं मांस, बैलाचं मांस, गाईचं मांस, तुमच्या लेकराचं मांस हे मिक्सर करा आणि ओळखा कोणता आहे तुमच्या पोराचं मांस. आणि काय सांगता आम्ही बैलाचं खात नाही, आम्ही बकऱ्याचं. अरे घरातून धंदा करणारी आणि बोर्ड लावून धंदा करणारी बिमारी एकच. मांस मांस सब एक ही है, मानव बकरी गाय. कबीर जी सांगता मांस मांस सब एक ही है, मानव बकरी गाय. ऐसा मानव चुतिया बड़ा प्रेम से खाए. पाहिलं कोण्या पुगली यानं कोणाला तलवार मारली? नाव सांगा. कोण्या मारवाड्यानं कोणाला कुराळ मारली? एक मारवाड्याचं नाव सांगा. आणि आपलं 85% बियाणं आवरत नाही. तुले पाहून घेईन, तेरा खून पी जाऊंगा. अबे तुझ्या मायचं दूध पिला तू, खून काय खूप येत. महाराष्ट्राच्या अनेक जेलमध्ये कार्यक्रम झाले. तुकडोजी बाबा तर जेलमध्ये होते बाबा. कशासाठी? देशासाठी. माझे अनेक जेलमध्ये फिरलो मी आणि जाणून त्याला जाती विचारल्या. ते आपलंच निघालं 85%. मारवाडी गुजराती जैन नाही, ते फक्त बँकेच्या लफड्यात सापडले. कोणती बँक मालूम आहे? BHA. कोटी रुपये. आणि एक जैन सापडला, घरकुल घोटाळा. बाकी बाबू तेरा खून पी जाऊंगा आणि ते कुराळ मारूंगा, याच्यात आपलीच संख्या. मटणाची ताकद असते ना. तेरा खून पी जाऊंगा. बे थांब ना, तुला मारून टाकीन. आता पहा ना, आजचा लोकमत वाचला म्या, 3 मर्डर झाले. पेपरची बातमीच आहे बाबू. म्हणून पोथ्या वाचा की नका वाचू, पण वर्तमानपत्र वाचत जा माझ्या माय मावल्यांनो. मग कोणतंही वाचा. अरे आपल्याला कळलं पाहिजे ना. एका बाईने मारून टाकलं, चंद्रपुरातल्या घटना, जिल्ह्यातल्या. 2 आज झाला ना, काल की परवा एक
खल्लास 302. त्यानं बायकोने मारलं आणि त्यानंही आपली गळफास घेतला. पण बस काय हो, कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है कुर्बानी. म्हणून पाया पडतो, भांडण करू नका, एकत्रित या, प्रेमानं राहा. मारवाडी जोडून शिका. मारवाडी गुजराती जैन भांडण नाही करत, प्रेमानं सांगतात. क्यों रे क्या हुआ? कुछ नहीं, पिताजी गाला दिया. दे लेने वाला बड़ा की देने वाला. पोरगा म्हणते लेने वाला. फिर किसने किसको गाले दिया? बोले उसने मुझे दिया. अबे बड़ा कौन? बोले मैं. फिर बैठ जा. अरे रोड पर की जगह खरीद लेना और वो दुकान में सोने चांदी की दुकान डाल. म्हणून माझ्या भावांनो जागृत व्हा. आता आम्हाला भांडणात वेळ गमावू नका. भूल जा प्रिया अभिमान को, आपला अभिमान नाहीसा करा. जास्त रांगात रगत आहे म्हणून माजू नको. काही लोकांना घमंड राहते, मेरे अंग में बहुत खून है, दादागिरी करते बाबा. चालत नाही बाबू. रावणाची नाही चालली तर तू किती दिवस चालीन रे. भूल जा प्रिया अभिमान को, भूल जा प्रिया अभिमान को, भूल जा प्रिया अभिमान को. अभिमान मारे अभिमान तारे. म्हणून माझ्या भावांनो तुकडोजी महाराज सांगतात, प्रेमानं मिळवा. प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का, प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का, प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का. जेवढं प्रेमानं जगाल, हा तुकडोजी महाराजांचा संदेश. तुम्ही पाहताना नेपाळ मध्ये काय झालं, एका दिवशी 15,000 लोक गेले बाबू. नाही तर किती माणूस तडफड तडफड करते. हे माझं घर, बालीची माय, बाल्याचा बाप, बाल्या बालीन, दाबायदाची खोली. मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना, मैं तेरी तू मेरा. पुऱ्या 10, 15, 20 मजली बिल्डिंगच खाली आल्या. तुकडोजी बाबा मोठं गोल लिहिता बाबा तुम्ही. कोण दिवस येई कसा कोण जाणतो, म्हणून गर्मी करू नका. गोरगरिबाच्या कामी या. माय बापाला दुखवू नका. आपल्या पत्नीवर अन्याय करू नका. दारू पिऊन तिला मारू नका. यासाठी दारू बंद करा. गव्हर्नमेंटने जरी दारू बंद केली, मुनगुट्टीवार साहेबाची इच्छा, गाव का पुऱ्या जिल्ह्याची इच्छा दारू बंद व्हावी, पण आपल्या मनातली गेली पाहिजे ना. आपली उतरली की आपण कुकुनी घेऊन बसवतो. 50 ग्राम मारू तो रास्ता भूल जाए और 100 ग्राम मारू नाली में गिर जाए. पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, बड़ा लाता खा जाए. म्हणून मी प्रार्थना करतो, जिल्ह्यातली दारू बंद झाली पण मनातली गेली पाहिजे ना. पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, बड़ा लाता खा जाए. 31 डिसेंबरने एवढे दारू पेले, दोघं जण तिकून ट्रक येऊन राहिला आणि हा मागचा पुढच्याले म्हणे आपण दोन्ही लाईटच्या मंदातून जाऊ. ते मागचा वाचला तो. म्हणून तुमच्या पाया पडतो,
दारू नका पिऊ, बिडी, तंबाखू, खर्रा, गुटखा आणि दारू पासून वाचवा. हनुमंता साऱ्या देवानं झोपीच्या गोळ्या घेतल्या का? कुठं आहे? ये ना खाली, वरच राहत का? अप्सराई कधी येशीला मनमोहना कधी. अरे या माय बहिणीची लाज राखायला येणार रे. सामूहिक बलात्कार करत तरी तू वरून पाहतो. तू अंदाज झाला, तुला मोतीबिंदू करा लागते का? तुकडोजी बाबा देवाला सांगता, आता देव घेऊ तुम्हीच लक्षात घ्या बाबा. मारुती रायासारखे लेकरं व्हा आणि या माय बहिणीची लाज राखा. जसा एक कलेक्टर झाला, यवतमाळले शिव होते परदेशी साहेब. टाळ्या वाजवा. अधिकारी असे व्हा. तुमच्यामध्ये अधिकारी माझ्या बहिणी, तुम्हाला व्हायचं आहे ना तर क्रांतिकारी अधिकारी व्हा. तुमच्या मायबापाचं नाव निघालं पाहिजे. तोंडाले पट्ट्या काय बांधून फिरतो? खबरदार, तोंडाले पट्ट्या बांधशील तर. तोंडाले पट्टी नको बांधू माय. त्या डोक्यावर DYSPचा हॅट चढला पाहिजे आणि आम्ही तुम्हाला जय हिंद केलं पाहिजे की मॅडम जय हिंद. तुमच्या मायबापाचं नाव मिळवा. न्यायाधीश व्हा, कलेक्टर व्हा, तहसीलदार व्हा, प्राध्यापिका व्हा. फक्त तोंडाले असो. रोडनं पाहतो काय तमाशे करतात राजा. ते मागचे डोळे लावून घेते रस्त्यानं. लोकांचे डोळे उघडे आहेत ना बे. काऊन मोतीबिंदू करतो तू त्याने? माझ्या तरुणांनाही सांग, बदला बाबा. हे प्रेम प्रकरण, हे पोलीस चोरीचे आणि ते एक लस्सी दोघं जण पेते अशी. माझ्या बहिणींनो असं वागू नका. तुम्ही वागता असं नाही म्हणत. जनरल हवाय, मोठं दुःख होते. मग तिच्यावर सामूहिक बलात्कार होते. यवतमाळची घटना, त्यानं फोन केलं तिच्याची गोल गोल. हे पोरं लय बोलतात गोल गोल पोरी. तू मेरी जान है, मैं तेरे लिए कुर्बान कर सकता. मेरा दिल तेरे लिए है. काही दिल नाही, फिल नाही. वापर करून घेतला की लात मारली. यूज अँड थ्रो. म्हणून माझ्या बहिणींनो, माझ्या तरुणांनो, शिवाजी महाराज आठवा. जरी होता शिवाजी राजा, सुखी राहावी प्रजा. विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय देणार. आई बहिणीची इज्जत करणार, आई बहिणीची इज्जत करणार. धन्य धन्य शिवाजी सरदार की, धन्य धन्य शिवाजी सरदार की, धन्य धन्य शिवाजी सरदार की. म्हणून बाबा शिवबाला डोळ्यासमोर ठेवा. तरुणांनो, शिवबाच्या समोर मुसलमानाची पोरगी आली. माझ्या शिवबानं काय उत्तर दिलं? वामन दादा कर्डक लिहितात, शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नवती वाल. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. अरे काळ्या राती तळपत होत तिच्या
प्रकाशाचं ऊन अशी देखणी होती एका मुस्लिमाची त्या तरुणीला आई म्हणाला राजा माझ्या भावांनो मारुती राया तुमच्या हृदयात टाका डोक्यावर मारुती राया मिरवू नका मारुती रायानं सीतेचं रक्षण केलं भगवान बुद्धानं आम्रपालीचं जीवन बदलवलं तुकारामानं सुंदर मुलीला आपल्या मायचा दर्जा दिला आणि आजचे जे प्रकरण पाहून राहिलो मुला मुलीचे मायबापाची इज्जती क्याचं काम आहे तुमच्या बापाले मान उंच करून जगला पाहिजे तुमचा बाप म्हणून माझ्या भावांनो मारुती रायासारखे शिवरायासारखे ज्योतिबा फुले बाबासाहेबासारखे भगतसिंगासारखे मायबापाचं नाव उज्ज्वल करा या मुलाईने विचारा बाबू शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीची तारीख सांग कोणती बोला पुस्तक हा बोल राय ना उभा हा ये बरं 19 फेब्रुवारी ये आणि तो कोणती तारीख रे शिवबाच्या जन्माची 19 फेब्रुवारी 1630 वर्षासहित तू ये रे तू बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख सांग हा माईक घे ये लवकर त्या माईक जोड दे हा एप्रिल महिन्याची तारीख सांग बाबासाहेबाची तू कोणाचा आहेस पहिले सांग हा आपण सांगा पहिले आपण म्हणजे मग बोलते हा तो जात सांग मग बोलतो हा या जातीचा तो या जातीचा हे बाय हे तांबटकराचे मला ड्रायव्हर धनगराचा मला मित्र चांबाराचा तुमच्यात आहे धोबी परीट समाज गाडगे बाबा कोणी कुंभार कोणी न्हावी कोणी माळी तू कोण्या जातीचा माडी हा कांदा मुळा भाजी एवढी मिठाबाई मग सांग सावित्रीबाईची जन्मतारीख जानेवारी महिन्यात 2च्या पुढे 1 बोल आणि आजचीच तारीख आहे आणि जानेवारी महिना बोल तारीख आजची सांगून जानेवारी लावून दे अरे बोल ना हे बाय तू आजची तारीख सांग आणि पुढे जानेवारी लाव 3 जानेवारी जमलं याले 100ची नोट दे याले नोटाची गरज नाही तुला पाहिजे का रे नोट तू याच्यापेक्षा तुझी परिस्थिती बरी आहे ज्याच्याजवळ बरं आहे ना त्यानं घेऊ नये त्यानं द्याव हे पैसे काऊन देऊन राहिलो मालूम आहे मग 500 रुपये दिले मध्ये साहेबांना कोण्या साहेबांना मालूम आहे ट्रॉफिकच्या सपकाळे साहेबांना पोलीसवाले घेतात पण देत नाहीत हे असे आहेत हे देणारे आहेत परवा म्हणे शेनगाव पोलीस स्टेशन ठाणेदारानं 5000 रुपये दिले मी विचार करू हे तर घेतात पण सर्वच पोलीस खराब नसतात बाबू सर्वच माणसं खराब नसतात सर्वच पोरी खराब नसतात सर्वच मायबाप खराब नसतात सर्वच महाराज बदमाश नसतात सर्वच पुढारी भ्रष्टाचारी नसतात काही काही चांगली असतात ना घे लक्षात येत जाय कितवीला आहे तू हा माईक बोल 6वीत सांग बरं तू कॉन्व्हेंट मध्ये जात आहे ना इंग्लिश शाळेत तुझ्या शाळेचं नाव सांग तुझ्या शाळेचं नाव सांग तू सेंट मायकल इंग्लिश स्कूल इंग्लिश न मोठा घोर केला पण या महापुरुषाईले विसरले की तुम्ही मेले तुम्ही संपले ज्यानं फुले शाहू आंबेडकराला
विसरला तो संपला. दे माईक. तुमच्या शाळेचं नाव माईक बंद केला या ना. तू कोण्या जातीचा? रंगारी. रंगारी. सगळं मी शिंपी आहो. शिंपी म्हणजे मालूम आहे कोण? कपडे शिवणारे. आमची जात नसती तर तुमची ब्ल्यू फिल्म झाली असती. तुम्ही कुठून रंगाऱ्यानं रंग दिला असता रे? कोष्ट्यानं कपडा नसता शिवला, रंगाऱ्यानं रंग नसता दिला, तेल्यानं तेल काढलं नसतं, नाहीतर तेली दिसला की 30 फूट माग जावं. आता तेली पंतप्रधान आहेत. आलं तुझ्या लक्षात? पण आता नरेंद्र मोदीने त्रास देऊन राहिले बाकीचे. काही महाराज म्हणते 10 पैदा करा, आता 8 आमच्याच्यानं झाले. 2 साठी का तुले बोलो करा आतवर गोपाला वाच बरं ते समोरचं वाच. जमलं. तू वाच रे बाळा. बाबू पलटून वाच. 6वीत आहेस, पलटून वाच. माय मराठी, मी मराठी, चुलता मराठी, बाप मराठी, आत्या मराठी, मावशी डबल मराठी. मराठी तुला राहू दे. तू इंग्लिशचा असल्याच्या मराठी वाचताच येत. काची माय मराठी, बाप मराठी. बस भाऊ. मरावे परी बाबू भेटला पैदा व्हावे. उरला रे भेटला तर घोटकाळ्यात घोटत घोटत मरावे. पंढरीनाथ महाराज की जय. आजच्या कार्यक्रमाला चंद्रपूरचे आमदार साहेब नाना भाऊ श्यामकुळे आलेले. टाळ्या वाजवा. मी नाना भाऊंना एक माझं पुस्तक देतो. या नाना भाऊ, एक पुस्तक लिहिलं मी, सत्यानाश. आणि याच्यात हाच विचार दिला या महापुरुषाचा. आज आपण वेळ दिला. एक आमदार साहेब यांना म्हणजे 2 लाख लोक यांना. आणि लोकही खूप आहेत बाबू, भरमसाठ. मी धन्यवाद कॅमेरा. क्या बात है. तुम्हाला आवाज. तुम्ही सिटी चॅनल वाले आहात. हे कॅमेरा वाले मोठे जादूगर. त्यांचा कॅमेरा लग्नात पाहावा लागते, बरोबर फिरते असं. यायचा कॅमेरा जर एखाद्या म्हातारीवर गेला तर यायले LCD मध्ये अर्जंट ऍक्शन घेतात. यायले वाटते भंगार काऊन मधात गडबड करून. ते कॅमेरामन नाहीत का फोटो काढणारे, ती मोठे उद्योगी. हे बसेल आहे ते. चांगलं आहे. लग्नामध्ये जास्त फोटो काढत जा. नवीन नवीन नवरी असल्याच्यानं माणूस फुल पिकअप मध्ये राहते. मला उद्योगी लोक आवडतात. कॅमेरामन, स्पीकर वाले बाळू भाऊ. या देशामध्ये 4च लोक सुखी आहेत. महाराज. सर्व देशातले महाराज करोडपतीच आहेत. भिकार चोट महाराज एकच होता, तो होता संत गाडगे बाबा, संत तुकडोजी बाबा. याईनं पैसा नाही कमावला. मोलाना कुछ गरीबाचे महाराज संत गाडगे बाबा भोब्याचा, तुकडोजी बाबा भाटाचा. अरे मला सांगा मुलांनी, महाराज लोक श्रीमंत असतात की गरीब?
बरोबर. पुस्तक मराठा मार्ग घे बेटा. महाराज लोक श्रीमंत का असतात? दे माईक. हुशार आहे तो. बोल. महाराज लोक श्रीमंत का असतात? अंदाजला बोल. ते ज्यादा चिवत्या बनवतात. तू एक महाराज आंध्रातला आहे ना, असं केलं की सोन्याची चेन काढ आणि असा हात काढला की बाहेर देशाची घड्याळ काढे. आपल्या तुकडोजी बाबांना कोणता चमत्कार केला का? नाही केला. त्याने आम्हाला सांगितलं ग्राम सफाई, गुरुदेव सेवा मंडळ, सामुदायिक प्रार्थना. बरोबर. मग तू सांग बेटा, महाराज लोक चिवत्या बनवते, करोडो रुपये जमा करते. माझ्या गाडगे बाबांना असं नाही केलं रे. स्वतःचा मुलगा मरण पावला पण गाडगे बाबा त्याच्या अंत्ययात्रेत गेले नाही. नाही. असेच सांग. कोण होय रे? अरे पोरं, गलतीनं झालं का बाबू? मला वाटते तुम्ही दोघच भाऊ आहात. किती भाऊ आहात? दोन. कसं ओळखलं? तुझ्या कपड्याला तेव्हा ऐकलं की तुझी गुड कंडिशन आहे, हातात घड्याळ आहे, खाऊन पिऊन चांगली पोझिशन आहे. पण दोघच आहे आणि ज्याच्या घरात 4-5 लेकरं आहेत त्याचे हाल पाका आहे. पहा ना, प्रत्येक बाईच्या जवळ 3-3, 4-4 चॅनल दिसून राहिले. तुमच्या पाया पडतो बाबा. हिंदू असा की मुसलमान, ख्रिश्चन असा की बौद्ध, ज्याला 2 पोरी आहेत त्यानं उद्याच ऑपरेशन करा. तुमच्या पत्नीचं ऑपरेशन करू नका, तुमचं करा. पण तुम्ही लोटून देता. काव करा ना ऑपरेशन. बाई करतील ना. मला हेवी काम आहे. तुम्हाला काय बुलडोजर अंगावर घ्यावं लागते का? बाई करतील. काऊ तुम्ही काऊ नाही? आपल्या पत्नीला वाचवा. तुमच्या पत्नी एवढा तुमच्यावर प्रेम करणारा कोणी नाही भाऊ. पहिली माय, दुसरी पत्नी. घरदार सोडून अमरावतीहून आली ना तुमच्या मांग. अकोल्याच्या माय बहिणी आहेत तिथं. कोणी कोणी यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, औरंगाबाद. सांगा ना, बायकोच्या जवळ तुमचं सर्व काही आहे. हाय की नाही बाबू? तुझ्या आईचे केस आहेत, डोकं आहे तुझ्या मम्मीचं, पण त्याच्यात कुंकू कोणाचं आहे? बोला. पप्पाचं. हे रे, त्या पोरीला पाठव. पोरीला, मुलीला पाठव. ये बेटा, ये ना. किती लवकर बोलली ते. नाही, मम्मीचे केस, मम्मीचं डोकं, पण कुंकू कोणाचं? पप्पाचं. मम्मीचा गळा. तुझ्या गळा माझ्या गळा मम्मीचा, पण मंगळसूत्र कोणाचं? हात मम्मीचे, पण बांगड्या कोणाच्या? पप्पाच्या. कोणाच्या? पप्पाच्या. हा, पाय मम्मीचे, पण जोडवे पप्पाची. त्या पप्पाने विचार बरं, मा मम्मीचं काय आहे तुझ्या? तो पप्पा म्हणून दिलं. अशा तेवढ्या तुम्ही त्यागे यावं. तुळशीचं काम करता व तुम्ही. 24 घंटे ऑक्सिजन देतो तो. माणसाच्या जवळ साहित्य फक्त बैलासारखा वापर होते. तुम्हाला जुन्या काळी बायाईले, सुनवाईरीले चपला म्हणत ना, चप्पल पायातली. आज पायातली चप्पल नाही. माझ्या ज्योतिबा फुल्याच्या मेहरबानीनं. तू कितवीले? 5वी. मग जिजाबाईची जन्मोत्सव कोण्या तारीखचा? जिजामातेचा जन्म जानेवारी महिन्यात आहे. 9 अधिक 3. बोल. 11.
6वीला आहेस ना तू? 9 3 12 काय नाही म्हणतो, 11च म्हणा. घे बाई बाबू, 100 रुपये दे. आपल्याजवळ सपकाळे साहेबाचे 500 रुपये आहे. आणि हे लेकरूही गरीबाच आहे ना, मोठ्या माणसाचं नाही ना. घे बाबा, जबरदस्ती नाही. मी तर एखाद्या बहिणीले साडी आणली नाही, आपलं कीर्तनच अलग आहे. हे बा साडी आणली की काय साठी आणतो मालूम आहे? दररोज एक साडी देतो. का? साडी द्यायच्या मागचा उद्देश, ज्या बाईचा नवरा दारू पिऊन मेला असेल त्या बाईने मी उभं करतो, आणि ते उभी झाली की याच्यामध्ये जे पेणारे आहेत याचे आपोआपच दुरुस्त होते. माणूस मेल्यावर 8 डबल मरते. बोले दारूचा लय राग येते बाबा. तुमच्या जिल्ह्यात बंद झाली आणि तुम्ही वनीची लग्नाची पत्रिका आली की तिथं जाऊन मरा. बाबूरावाच्या वरातीला सारे बेवडे जमले, नशिल्या रात्रीला, नशिल्या रात्रीला सारे खंबे फुटले, सारे दारूने फुटाले, देवडे जमाले, सारे दारूने फुटाले, देवडे जमाले, सारे दारूने फुटाले. म्हणून भाऊ यवतमाळ जिल्ह्यात गेले तरी दारू नका पिऊ. संत गाडगे बाबाचे वडील दारूत मरण पावले बाबा. म्हणून तुम्हाला भीक मागतो. पिणाराचा त्रास बायाईला जास्त आहे, त्याच्या माईले, त्याच्या वडिलाने, त्याच्या पत्नीने, की दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप. म्हणा, दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप. थर थर कापे अन लागे तिले धाप, थर थर कापे अन लागे तिले धाप. कसायाच्या दावणीने बांधली जशी गाय, तारे तिच्यामध्ये दिसते माझी माया, दिसते माझी माया. एवढी दारू भयानक आहे. म्हणून एखाद्या बहिणीने विनंती करतो, तुमच्यातून ज्या बाईचा पती मरण पावला दारू पिऊन, त्या बाईनं उभं राहा, इमानदारीनं उभं राहा, खरंच राहा. तुम्हाला शिवाजी महाराजाची शपथ आहे, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे, तुम्हाला ज्योतिबा फुले सावित्रीची शपथ आहे. राहा एखाद्या बहिणीनं उभं. काही नाही, 1 मिनिट या, सत्कार करू द्या आणि निघून जा. आणि तुम्ही जर उभ्या नसन राह तर आजूबाजूच्या महिलांना कल्पना राहते हिचा नवरा दारू पिऊन मेला, तिला हिम्मत द्या आणि तिला उभं करा. मी म्हणेन तुम्ही माझ्या सख्या बहिणी आहात, नाही तर तुम्ही सावत्र बहिणी होऊ नका. आणि तिला उभं करा त्या बाईले, जिनं जन्मभर त्याचं कुकू लावलं आणि दारू पिऊन वनवास केला, लेकरं उघडे पाडले की डोईवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या, घरात कोका, कोक्यात बाटली, बाटलीत दारू. दारू पितो पेल्यानं, पेल्यानं वाशिती गमावली, मेल्यानं पितो
मध्ये एखादी बाई उभी. काल माझा कार्यक्रम घोटला झाला, तिथं 2 बाया राहिल्या. तुमच्यातून बाई उभी राहत नाही तोपर्यंत मी कीर्तन चालूच नाही करू. राहा ना. एखाद्या बहिणीनं जिचा पती दारू पिऊन मरण पावला, त्या शेजारच्या बायाने हिंमत द्या नव्हती ना. राहा ना. कशा भेकाला रे. राहिल्या काय? एखादी बाई तरी उभी राहिलं आजचं कीर्तन फेल करतं का माझं? तुम्ही उभ्या राहिल्या नाही की मी संपलो. कारण याच्यात जे पेणारे आहेत ना, हे यवतमाळातून आणतील ना पेणारे लय कलाकार. कुकुनी जांगळ गुत्ता जमवते. पण नका बाबा. आल्या का माबाई? या माय. मोठी हिम्मत केली बा माबाईने.